आपल्या समोर आलेला सिनेमा दिसतो, पण त्याच्या मागं न आलेले सिनेमे पण खूप आहेत, ते कधी दिसत नाहीत. मी तर ह्या आत्महत्येला सुद्धा कम्युनिकेशन समजतो. हे कम्युनिकेशनच्या क्षेत्रातले लोक आहेत, सिनेमा इंडस्ट्रीमधले. म्हणजे आत्महत्या करताना सुद्धा त्यांना काहीतरी कम्युनिकेट करायचं, काहीतरी मेसेज द्यायचा आहे, की बाबा मला सिनेमा बनवायचा, होऊ दे खर्च. या उर्मीवर इंडस्ट्री उभी आहे. नमस्कार मंडळी, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. मित्रांनो, असं म्हणतात की कीर्तनानं समाज कधी सुधारला नाही आणि तमाशानं तो कधी बिघडला नाही, अशी आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. पण मला ते काही फारशी पटत नाही. कारण आपण जेव्हा एखादा सिनेमा बघून थिएटरमधून बाहेर पडत असतो, खास करून कमर्शियल सिनेमा ज्याच्यामध्ये हिरोइझम आणि या सगळ्या गोष्टी असतात, थिएटरमधून बाहेर पडताना आपल्याला तो हिरो झाल्यासारखं वाटत असताना त्या आविर्भावात आपण बाहेर पडतो. आपण समाजात ज्या पद्धतीनं वावरतो, कपडे घालतो, बिहेव करतो, इवन आपल्या ते लक्षात पण येत नाही, पण कुठल्या ना कुठल्या सिनेमाचा, कुठल्या ना कुठल्या कलाकाराचा, कॅरेक्टरचा आपल्यावर प्रभाव असतो. कोण म्हणतं समाज बिघडत नाही किंवा सुधारत नाही? समाजावर निश्चितपणे होय, कदाचित काळाप्रमाणे कीर्तन आणि तमाशा ह्याचा प्रभाव कमी झाला असेल, पण सिनेमाचा प्रभाव मात्र आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे सिनेमा हा किती महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात, हे सांगण्यासाठी मी हा मुद्दा मांडला. दुसरं म्हणजे शेतकरी आणि सिनेमा, म्हणजे शेती व्यवसाय आणि सिनेमा व्यवसाय, ह्याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. म्हणजे आपण फिल्म इंडस्ट्री म्हणतो, पण खरं तर ह्याला इंडस्ट्री का म्हणायचा हा मला प्रश्न पडतो. कारण 100पैकी 5च सिनेमे आपले पैसे रिकवर करू शकतात. मराठीमध्ये समजा 100 सिनेमे बनत असतील, तर त्याच्यापैकी 5 सिनेमे आपले पैसे रिकवर करू शकतात. उरलेले 95 नाहीत करू शकत, म्हणजे ते लॉसमध्ये जातात. हे जिथं गणित आहे तिथं आपण फिल्म इंडस्ट्रीला इंडस्ट्री का म्हणायचं? म्हणजे एखादा माणूस समजा त्यानं नोकरी सोडून उद्योग सुरू केला, 6 महिन्यात त्यानं तो परत बंद करून परत नोकरी सुरू केली, तर त्याला आपण उद्योजक म्हणणार का? नाही म्हणत ना. समजा एखाद्यानं दुकान सुरू केलं आणि महिनाभरात ते बंद केलं, तर त्याला आपण दुकानदार म्हणणार का? तरीसुद्धा नाही म्हणणार. कारखाना सुरू केला, 5-6 महिन्यात बंद केला, त्याला कारखानदार म्हणणार आपण? जो निर्माता सातत्यानं सिनेमा करू शकत नाही, त्याला तो सिनेमा व्यवसायात आहे असं कसं म्हणता येईल? आणि अख्खे इंडस्ट्रीपैकी जर 90% लोक असेच असतील, तर त्या इंडस्ट्रीला तरी इंडस्ट्री का म्हणायचं? चित्रसृष्टी असं म्हटलं तरी चालेल. हे वास्तव तुमच्यासमोर ठेवण्याचं कारण आहे. हां, आणि अजून एक म्हणजे सिनेमा कशावर चालतो? लोकाश्रयावर चालतो का? तर अजिबात नाही. तसं असतं तर तो फायद्यात गेला असता. राजाश्रयावर चालतो का? तर तसंही होत नाही. मग तो चालतो कशावर? तर मला सिनेमा बनवायचा, होऊ दे खर्च, या उर्मीवर सिनेमा चालतो. म्हणजे सिनेमा बनतो आणि इंडस्ट्री उभी आहे आज, ती ह्या उर्मीवर उभी आहे. आणि ही उर्मी किती काळ टिकते? एखाद दुसरा सिनेमा, एक सिनेमा केला की खरं म्हणजे अनेक सिनेमे असे आहेत की जे अर्धे होऊनच बंद पडलेले आहेत. आपल्या समोर आलेला सिनेमा दिसतो, पण त्याच्या मागं न आलेले सिनेमे पण खूप आहेत, ते कधी दिसत नाहीत, अर्धेच होऊन बंद पडतात. हे सगळं सांगण्याचं कारण, अलीकडेच उषा नाडकर्णींबद्दल मला माझ्या वाचनात किंवा व्हिडिओ बघण्यात आलं की त्या आता 80 वर्षाच्या आहेत आणि एकट्या राहतात. त्यांनी अशी भीती व्यक्त केली की समजा मी पडले घरात तर मला कोण बघायला येईल वगैरे, अशा पद्धतीचं. अशा उषा नाडकर्णी एकट्याच नाही आहेत बरं का. मग त्याच्या आधी तुम्हाला मी आठवण करून देतो, कितीतरी फिल्म मेकर्सनी, इंडस्ट्रीमधल्या कलाकारांनी, आर्ट डिरेक्टर्सनी आत्महत्या केलेल्या आहेत. आपण त्या विसरून पण गेलो. आशिष उबाळे, राजू साप्ते, तापकीर, त्यानंतर नितीन चंद्रकांत देसाई, ही अलीकडच्या काळातली काही नावं आहेत. आणि बघा, मी आता शेतकऱ्यांची तुलना करतो आहे इंडस्ट्रीची, तर आपल्याला शेतकऱ्यांबद्दल खूप आदर आहे आणि सिंपथीसुद्धा आहे. आणि खरोखर शेतकऱ्यांचा व्यवसाय, शेती व्यवसाय हा बेभरवशाचा आहे. पण तितकाच बेभरवशाचा व्यवसाय हा सिनेमाचा सुद्धा आहे. आपला देश शेतीप्रधान आहे, त्यामुळे शेतीचे आकडे सगळे आपल्याला ठळकपणे दिसतात. म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्या आपल्याला ठळकपणे दिसतात. पण शेतीच्या तुलनेत फिल्म इंडस्ट्री अगदी छोटीशी आहे. आणि त्याच्यामध्ये जर ह्या आत्महत्यांच्या पर्सेंटेजचा जर आपण आढावा घेतला, तर शेतकऱ्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये फार फरक नाही आहे. आणि ह्या सिनेमाकर्त्यांनी किंवा कलाकारांनी जेव्हा आत्महत्या केली असेल, तेव्हा मी तर ह्या आत्महत्येला सुद्धा कम्युनिकेशन समजतो. हे कम्युनिकेशनच्या क्षेत्रातले लोक आहेत सिनेमा इंडस्ट्रीमधले. म्हणजे आत्महत्या करताना सुद्धा त्यांना काहीतरी कम्युनिकेट करायचं, काहीतरी मेसेज द्यायचा आहे की बाबा हे असं आहे म्हणून मला आपला देह त्याग करावा लागतो आहे. पण तो मेसेज आपण कधी डिकोड केलाच नाही, आणि केला असेल तरी तो लक्षात ठेवला नाही. काही काळात आपण त्यांना विसरून गेलो आणि त्याच्यावर आपण काम केलंच नाही. ते समजा त्यांचा मेसेज आपण डिकोड करू शकलो तर त्यांना काहीतरी उत्तर देऊ शकतो ना. पण हे आपल्याकडनं झालंच नाही. आपल्याकडनं म्हणजे ऑडियन्सकडनं पण, सरकारकडनं पण नाही झालं.
आता उषा नाडकर्णींसारख्या नामांकित कलाकार आपली खंत व्यक्त करत आहेत. ते जाऊ दे. भूषण कडूचे आपण व्हिडिओ अलीकडे काही बघितलेत, त्याच्यावर जी काही परिस्थिती आली. बरं, भूषण कडूबरोबर काम करणारे कॉमेडी एक्सप्रेसमधले कलाकार आज कुठे आहेत? सगळे कलाकार आठवून बघा तुम्ही. एकेकाळी आपल्याला त्यांनी खूप हसवले ना, आज ते दिसतच नाहीत कुठं. भूषण कडूचा विषय समोर आला, आपल्याला तो कळला, इतरांचा नाही माहिती. बरं, आता त्यांनी खरं तर मला सांगितलं होतं की ही गोष्ट कुठं बोलू नको, पण तरीसुद्धा विषय निघाला आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. सतीश पुळेकर नामांकित कलाकार, खूप मोठा कलाकार. एकेकाळी त्यांची सिनेमे, नाटकं त्यांनी गाजवलेली आहेत. आज त्यांची काय परिस्थिती आहे ही त्यांनी मला स्वतः सांगितली, मी बघितली आहे डोळ्यांनी. आणि त्यांनी हे सांगितलं की नाना पाटेकरांचं एक नाव घेतलं आणि अजून काही कलाकारांची, मोठ्या इंडस्ट्रीमधल्या मोठ्या लोकांची त्यांनी नावं घेतली की ज्यांना त्यांनी संधी दिली आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये त्यांचं बोट धरून जे लोक आलेत ते सुद्धा आज त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, अशी त्यांनी खंत व्यक्त केली माझ्याजवळ. कदाचित नाही, ह्याचा व्हिडिओ आहे बरं का माझ्याकडं. मी कधीतरी तो, आता हा विषय निघाला आहे तर कदाचित नेक्स्ट व्हिडिओ मी तो रिलीज करीन. याच्यावरून मला असं वाटतं आहे की नाना पाटेकर जे आहेत त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे, अति आदर आहे. त्यांच्याबरोबर मी त्यांच्या पंक्तीला, त्यांच्याच घरात, स्वयंपाकघरात मी जेवलेलो आहे. त्यांना मी खूप जवळून ओळखतो. त्यांच्या इतका सेन्सिबल कलाकार, म्हणजे कृतिशील सेन्सिबल, फक्त सेन्सिबल म्हणजे व्यक्त करणाराच नाही, कृतिशील सेन्सिबल कलाकार अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये, मराठी आणि हिंदी, मी बघितला नाही. त्यांनी आता शेतकऱ्यांचा विषय हातात घेतला, नाम फाउंडेशनची स्थापना केली. पण आता मी शेतकऱ्यांची आणि फिल्म इंडस्ट्रीची तुलना करतो आहे तर, आणि ते नानासाहेब आणि मकरंद दोघंही सिनेमा इंडस्ट्री, पुन्हा इंडस्ट्री म्हणतो आहे मी, चित्रसृष्टीतनं आलेले आहेत किंवा आहेत. त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळून माहिती आहेत आणि माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. अनेकदा त्यांच्या बोलण्यातनं पण ते येतात. ह्या व्हिडिओच्या निमित्तानं माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी सिनेमातल्या अशा कलाकारांसाठी सुद्धा काहीतरी करावं. म्हणजे आर्थिक योजनाच करावी, पैसे द्यावेत असं नाही. त्यांना कधीकधी फक्त बोलण्याची गरज असते. तुम्हाला काय हवं आहे का हे विचारण्याची गरज असते. त्यांच्याशी गप्पा मारण्याची गरज असते. त्यांना कधीतरी एखाद्या व्यासपीठावर बोलवण्याची गरज असते. नटसम्राट केलं आहे आपण. नटसम्राटमध्ये तात्याराव बेलवलकरांची आपण उत्तरार्धातली अवस्था बघितली. एक नट म्हणून त्यांना काय हवं असतं हे आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. तर मला सुचवायचं, आणि नाम फाउंडेशननंच काय मागता घेतला आहे का? आपण सगळेच करू शकतो आणि आपल्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे. पण सगळ्या छोट्या छोट्या लोकांची तेवढी ताकद नाही आहे. सरकारकडनं इतक्या सेन्सिबल लेवलला जाऊन काहीतरी करण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि ह्या गोष्टी अपेक्षा आपण नाम फाउंडेशनकडनं करतो, कारण त्या पूर्ण करू शकतात ह्याची खात्री आहे. म्हणून नाम फाउंडेशन. खरं तर तुमची ती जबाबदारीच आहे, तुमचीच ती जबाबदारी आहे असं अजिबात नाही आहे. अपेक्षा आहेत, तुम्ही ते करू शकता म्हणून अपेक्षा आहेत. हजारो कलाकारांना सरकार कलाकारांना निवृत्तीचं काय म्हणतात, मानधन किंवा पेन्शन देतं. जे खूप नामांकित नसलेले कलाकार, ज्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत, पण ते कलाकार आहेत, त्यांनी आयुष्य कलेसाठी वाहिलेलं आहे, त्यांना सरकार पेन्शन देतं. मोठ्या कलाकारांना सुद्धा देत असेल. पण जे नामांकित कलाकार आहेत त्यांचा आदर राखला जाईल असं काहीतरी त्यांच्यासाठी ठोस करायला पाहिजे. कारण सगळ्या कलाकारांना मिळणारी पेन्शन आहे तीच त्यांना जर दिली तर त्यांना त्याचा काहीच उपयोग नाही, किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांचं जे लिव्हिंग स्टँडर्ड वगैरे गोष्टी सोडून द्या, पण त्यांचा आदर किमान आपण करू शकू एवढी ती अमाऊंट नसते. आणि ते नामांकित आहेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय का असं नाही. ते नामांकित आहेत कारण ते महान कलाकार आहेत म्हणून, त्यांनीसुद्धा तेवढेच कष्ट केलेत म्हणून. ते खूप नामांकित आहेत म्हणून त्यांना कमी सिंपथी मिळायला पाहिजे हे चुकीचं आहे. मी अनेकदा म्हणतो, समजा टू व्हीलर आणि कारचा ॲक्सिडेंट झाला तर आपण पटकन कारवाल्याला दोष द्यायला जातो, पण आपण बघत नाही की सिच्युएशन काय आहे. कोरोनाच्या काळात पण मी एक पोस्ट लिहिली होती की खूप सर्वसामान्य लोकांना रेशनमधनं धान्य मिळत होतं आणि त्यांना काहीच काम करायचं नव्हतं, पण धान्य मिळत होते, जगू शकत होते. ते जिथं काम करत होते त्या कंपन्यांना किंवा मोठ्या व्यावसायिकांना असं आवाहन केलं गेलं होतं सरकारकडनं की तुम्ही त्यांना पगार द्या, अर्धा तरी द्या. आपण सगळे त्यांच्याबरोबर होतो, आपली सगळ्यांची सिंपथी, सहानुभूती त्यांच्याबरोबर होती. पण जे मोठे व्यावसायिक आहेत, ज्यांचे मॉलमध्ये समजा त्यांनी दुकान गाळे घेतलेत आणि त्याचं भाडं लाखात आहे, तिथं काम करणाऱ्या लोकांना पण त्यांना पगार द्यावा लागतो. आणि ते जेव्हा वर्षभर बंद राहिलं, ते सुद्धा त्यांनी कर्ज काढून उभं केलेलं असतं. त्यातल्या काही लोकांनी सुद्धा आत्महत्या केली असतील, पण आपली सिंपथी कधीच त्यांच्याबरोबर नसते. सेम गोष्ट इथं पण आहे. खूप नामांकित कलाकार आहेत म्हणून आपल्याला वाटतं की अरे त्यांनी सगळं मिळवलं, खूप आहे, असं नसतं. त्यांची दुःख वेगळी आहेत, ती वेगळ्या लेवलची आहेत आणि त्यांच्याकडे पण आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. प्रत्येक वेळेला त्यांना आर्थिकच गरज असेल असं नाही. मानसिक आधाराची गरज असते, भावनिक आधाराची गरज असते किंवा सन्मानाची गरज असते. प्रेक्षकांच्या टाळ्या मिळालेल्या असतात, प्रेक्षकांकडून वाहवा मिळालेली असते आणि आता अचानक
ते अंधारात गेलेले असतात, तेव्हा त्यांची मानसिक गरज काय आहे, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे. प्रभाकर मोरे हास्यजत्रामधले कलाकार आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यांना एका सिनेमाच्या म्हणजे साईन करण्यासाठी म्हणून त्यांना भेटलो होतो. स्टोरी सांगितली वगैरे, सगळ्या गोष्टी त्यांना आवडल्या, रोल आवडला आणि काम करायचं ठरलं. आता गोष्ट आली व्यवहाराची. तेव्हा ते जे बोलले ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की आयुष्यभर मी काम करतो आहे, तेव्हा आत्ता कुठं लोकांना मी माहिती झालो, हास्यजत्रामुळे असेल. आता हास्यजत्रा सुरू आहे तोपर्यंतच आम्हाला संधी आहे पैसे मिळवण्याची, आणि ही लाट असा हा गुड पॅच कधी असा खूप आयुष्यभर नसतो, हे आम्हाला याची जाणीव आहे. आम्ही बघितलं हे खूप जवळनं, आणि म्हणून मी खूप पैसे मागतो, घेतो, ही वस्तुस्थिती आहे. मलाही माहिती आहे की चित्रपटाचं एक बजेट असतं आणि या सगळ्या गोष्टींची पण मला जाणीव आहे, पण मी खूप घेतो. तर त्याचा विचार करून तुम्हीच ठरवा काय मानधन योग्य मला देता येईल. कारण मला माहिती आहे की हा काळ काय फार खूप वर्ष राहील असं नसतं. आत्ताच आम्हाला पण मिळवून ठेवले पाहिजे, तेव्हा आम्हाला वृद्धापकाळात उत्तरार्धात त्याची मदत होणार आहे. योग्य वेळी म्हणजे ज्या वेळेला आपली चलती असते त्यावेळेला ह्या गोष्टीची जाणीव ठेवणं आणि व्यावसायिक विचार करणं हे खूप कमी कलाकारांना समजलेलं असतं किंवा त्याचं भान असतं. प्रभाकर मोरे हे त्यापैकी एक आहेत, आणि त्यांचं हे जे म्हणणं आहे हे सगळ्या कलाकारांनी विचारात घेतलं पाहिजे, सगळ्या इंडस्ट्रीनं विचारात घेतलं पाहिजे, आणि प्रेक्षकांनीसुद्धा, सरकारनंसुद्धा. आणि हे फक्त कलाकारांच्या बाबतीत नाही बरं का, हे निर्माते, दिग्दर्शक, फिल्म मेकर्स, इंडस्ट्रीमधले सगळ्या प्रकारचे कलाकार, आर्ट डिरेक्टर्स असतील, बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणजे त्याला काय म्हणतात, कॅमेऱ्यामागचे टेक्निशियन्स असतील, हे सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की मला सिनेमा बनवायचा होऊ दे खर्च, या उर्मीवर इंडस्ट्री उभी आहे. पण ह्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत की मला प्रसिद्धी पाहिजे म्हणून सिनेमा बनवायचा आहे, आणि मला एक प्रामाणिक चांगली कलाकृती बनवायची आहे म्हणून सिनेमा बनवायचा आहे. तिसरी कॅटेगरी याच्यामध्ये नाही की मला व्यवसाय करायचा आहे, व्यावसायिक सिनेमा बनवायचा आहे. ही कॅटेगरी 5%च आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की 100पैकी 5 सिनेमे पैसे वसूल करू शकतात, तर ही 5%च आहे. तर आपण ह्याला इंडस्ट्री का म्हणायचं हा प्रश्न आहे परत. आणि हे जे 5% आहे हे 90% होण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा आदर्श सिनेमा म्हणजे काय, व्यावसायिक सिनेमा म्हणून आपण फक्त व्यवसाय बघत गेलो आणि त्याचा होणारा जो परिणाम आहे समाजावर त्याचा आपण विचारच नाही केला तरीसुद्धा ते चुकीचं आहे. व्यावसायिक सिनेमा म्हणून तो कदाचित सक्सेसफुल होईल, सगळे इंडस्ट्री मोठी होईल, पण त्याचा समाजावर होणारा परिणाम जर चांगला होत नसेल तरी आपलं अपयशच आहे. ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी काय करावं लागेल ह्याच्यावर एक मला वेगळा व्हिडिओ करायला लागेल, तो मी नक्की करेन. सध्या एवढंच की ह्या अशा कलाकारांसाठी इंडस्ट्रीचा ओव्हरऑल विचार करून, इंडस्ट्रीमध्ये खूप पैसा आहे आणि खूप पैसा मिळवतात हा भ्रम सगळ्यांनीच डोक्यातून काढून टाकून, आणि ज्यांना हे ऑलरेडी माहिती आहे त्यांनी पुढाकार घेऊन, आणि ज्यांची शक्ती आहे अर्थात ज्यांच्याकडे ते बळ आहे त्यांनी पुढाकार घ्यावा, आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं, आणि अशा लोकांसाठी, इंडस्ट्रीमधल्या कलाकारांसाठी आपण काहीतरी करावं. एवढाच विचार व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. विचार आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अजून एक विनंती की हा व्हिडिओ जे लोक असं हे काम करतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांच्याकडे शेअर करता येईल तिथंपर्यंत जरूर शेअर करा आणि पोहोचवा. धन्यवाद.